सिग्नल मॅच ऑन होतीये. कॉमेंट्री बॉक्स मध्ये केलं जाईल परिवर्तन आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा जोडले जातील राज मुकणे सर. मी राजूजी मुकणे सरांना विनंती करतोय, सर या. सदस्य आपल्याला यायचं आहे. चला वसंत भाऊ आपण या. यस, अगदी असं चालणार नाहीये. यस, चित्रकार, यस, गावठी भाषेत पेंटर या. विलास भाऊ आपले सहर्ष स्वागत आहे. सेलसाठी आपल्याला 200 रुपयाचं पारितोषिक स्पर्धेचे मुख्य आयोजक महेंद्र दादा शी ज्यांच्या माध्यमातून आहे. पण 200 पाईक नेमका बोरीचा काटा बिटा नंद्रा खुटा बिटा नंद्रा आणि ते पारितोषिक मला वाटतंय यस यशस विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत मिस टायमिंग आहे. अगदी जर आपण पाहिलं डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक पोहोचतात. पहिल्या टीमला एक चांगला झेल फिनिश झाला. विकेटचं पतन यावेळेस सफल झाले आणि त्यानंतर रूम क्रिएट केला. आडव्या बाटचा कडवा प्रहार. चेंडू एका टप्प्यानंतर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. समोर ठेवला, समोरच मारलाय. फटका दमदार. चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. स्टेप आउट झाले होते. मिस टायमिंग. चेंडू हवेत वॅकंड एरियामध्ये. आय थिंक असं वाटलं की चेंडू पडेल, परंतु तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित गोलंदाजी अतिशय चांगली पाहायला मिळते. लास्ट बॉल तिथे डाऊन द बॉल. विकेट कीपर सुंदर कॅच फिनिश झालाय मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या बॉलवरती देखील सफलता प्राप्त झाली आणि तिथे 4 षटकांचा खेळ समाप्त मैदानाच्या आत. टॉस आल्यानंतर एक्झॅक्टली बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं होतं सरकारी 11 जांभूलवाडी क्रिकेट संघाला. धावा बनवल्या आहेत मित्रांनो. 40 आणि 41 धाव्यांचं टार्गेट मैदानामध्ये सेट केलंय सिद्धगड ब क्रिकेट संघासमोर. 40 धावा पहिल्या डावामध्ये एक्झॅक्टली बनवल्या गेल्या. 41 धाव्यांचं टार्गेट खऱ्या अर्थानं सेट केलेलं आहे सिद्धगड बी क्रिकेट संघासमोर. ओपनिंग पेअर दाखल होतील आणि अतुल हेमाडेसाठी देखील कॅच प्राइस लावण्यात आलेलं आहे. 1 ओव्हरमध्ये अतुल जर 26 धावा बनवतो आमचे शेतीभाई यांच्याकडनं एक्झॅक्टली 300 रुपयाचं कॅच प्राइस. पहिला ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती धीरज. पहिला चेंडू हो, पहिला बॉल फुल टॉस. मैदानामध्ये आपण बघाल परभणी होती आणि ती परभणी कबूल केली आहे. फायनल एक सीमा रेखेच्या पलीकडे. सुरुवात दमदार. चौकार. डिफेन्स करण्यासाठी भरपूर संधी दिली आहे. बट मैदानाच्या आतमध्ये आता दोन्ही संघ तगडे आहेत आणि तगड्या संघांचं युद्ध मैदानाच्या आतमध्ये आता भरपूर वेगळं पाहायला भेटतंय. स्विचित फटका दमदार. अतुल हेमाडेच्या बॅटमधून रिव्हर्स अटेम्प्ट चौकार. बॅटर अक्सर जर पाहायला गेलं तर टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये घातकी ओळखले जातात, कारण ते खेळाडू कमी असतात आणि ते नेहमीच घातकी असतात. मैदानामध्ये घातपात करतायत फलंदाजी करत असताना बॅटर अतुल हेमाडे. गोलंदाजी करत असताना धीरजचा येतोय लॉंग ऑफला चौकार. ओहो, काय फटका आहे. घुटना टेक और तमाशा देख. केक वर केक, डबल केक. घुटना टेक और चौकार देख. चौकार आले आहेत. त्याच्यानंतर दाफलकावरती सुरुवातीला जर नजर टाकली तर सध्या तरी सिद्धगड संघ जो मात्र खूप चांगल्या सुरुवातीमधून या दाफलकावरती आपण पाहतो. नवीन गोलंदाज मैदानामध्ये सध्या तरी रोहन आले. टच करतायत. गलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. ग्राउंडच्या आउटफील्ड अत्यंत फास्ट पाहायला मिळते. रोखणं मुश्किल आहे आणि सध्या या चेंडूवरती 4. चाफेवाडी ज्यांच्या माध्यमातून रुची स्पोर्ट चषक 2026 खूप छान आयोजन आणि नियोजन. या आयोजनासाठी भरपूर शुभेच्छा आलेल्या आहेत. तुमचं खूप खूप धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. गोलंदाज मैदानामध्ये रोहन गोलंदाजी करतायत. आज उमेद या जाग्या कराव्या लागतील या मॅच मध्ये.
हो, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मैदानामध्ये फलंदाज अतुलला मात्र इथून बांधून ठेवण्याचं काम गोलंदाज रोहन करतोय. डॉट बॉल. सामना इथून बदलला जाईल. मॅच मध्ये आपण बघतायत प्रवास तर दोन्ही टीमने भरपूर दूरवरचा केलाय स्पर्धा खेळण्यासाठी, पण कोणाचा प्रवास सक्सेस राहील हे पाहायचं. ऑनसाइडला फटका हवेत, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि आता मात्र फलंदाजी करत असताना अतुलला केलंय सुशांत. विकेट. सामना चांगला आहे. मैदानामध्ये फलंदाजी करत असताना बॅटर सध्याच्या घडीला महेशला आपण पाहतोय आणि महेशच्या बॅट मधून येईल फायनल एक सीमारेखेच्या पलीकडे क्विकली चौकार. खूप चांगली मेहनत जी मात्र अगदी संपूर्ण ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून बघायला भेटतीये. फायनल फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत बनले दर्शक दिल मागेल मोर आणि आता येतो एक खणखणीत दणदणीत पूर चौकार. या मॅच मध्ये खेळ करत असताना पण पाहिला नाहीये जांभूवाडी संघ. ऑन साइडला फटका चांगला. क्षेत्ररक्षक बॉल वरती आहेत, तिथे देखील झाली आहे चुकी आणि आता इथून हा सामना 6 धाब्याने फिनिश केलाय. अगदी आपण बघतायत बॅटर महेश आणि संपूर्ण सिद्धगड टीमने अभिनंदन राहील. संपूर्ण सिद्धगड संघ 41 धाब्याचा पाठलाग करायचा होता आणि मैदानामध्ये अगदी आपण बघू शकतात हा विजय हासिल करत असताना सिद्धगड संघाला पराभवाच्या छायेत जात असताना आपण सरकारी इलेव्हन जांभूळवाडी टीमला पाहतोय. चला नेक्स्ट मॅच पुढचा सामना आपण बघत आहोत. कामगार संघ त्यांच्या विरोधात सुकळवाडी या दोन टीम मध्ये